स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. कोल्हापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं कोल्हापूर शहरामध्ये ज्या वाहनांना मॉडिफाईड सायलेन्सर बसवलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करून हे सायलेन्सर शहर पोलीस ठाण्याने जप्त केले होते. आणि आज कोल्हापूर शहरातील दसरा चौकामध्ये या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवलं जातंय. अशा प्रकारची कारवाई ही कोल्हापुरात होत आहे. आपण या ठिकाणी बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे जे कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर आहेत ते पोलिसांनी जप्त केले होते. त्यामध्ये 20,000पासून ते 75,000 रुपये किमतीचे देखील सायलेन्सर आहेत. आणि या सायलेन्सरवर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं रोड रोलर फिरवून कारवाई केली जाते. कोल्हापूर शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी याबाबत तरुणांना, युवकांना, कॉलेजच्या महाविद्यालय विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे की जर तुम्ही अशा प्रकारचे जर सायलेन्सर वापरत असाल तर आम्ही तुमच्यावर अशा प्रकारची कारवाई करू. कंपनीने ज्या पद्धतीचे सायलेन्सर कंपनी फिटेड आहेत तेच सायलेन्सर वापरावेत, मॉडिफाईड सायलेन्सर वापरू नयेत असं आवाहन देखील अजित टिके यांनी केलेलं आहे. आणि या कारवाई पाहण्यासाठी जे महाविद्यालयीन तरुण असतील, युवक असतील, या ठिकाणी मोठी गर्दी त्यांनी केलेली आहे. त्यांनी देखील यातून एक बोध घ्यावा की जे काय आपण खर्चिक भाग म्हणून 20,000पासून ते 75,000 रुपयेपर्यंत जे काही सायलेन्सर आहेत ते वापरावेत की नाहीत हे आता तरुणांनी ओळखलं पाहिजे. माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या आदेशाप्रमाणे आणि सूचनेप्रमाणे कोल्हापूर शहर ट्रॅफिक ब्रँच आणि इचलकरंजी ट्रॅफिक ब्रँच यांना आदेश देण्यात आले होते की शहरामध्ये जे काही मॉडिफाईड सायलेन्सर आहेत हे सायलेन्सर लावून जे युवक फिरत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक यांनी दिले होते. त्या कारवाईच्या अनुषंगाने इचलकरंजी आणि कोल्हापूर या दोन्ही ट्रॅफिक ब्रँचने कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये 1200 वाहनांवर कारवाई केलेली आहे. साधारणतः 12 लाख रुपयाचा मुद्देमालसुद्धा यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. तसेच एकूण 737 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत. आणि आज ते सायलेन्सर आज आपण नाश करत आहोत. यापुढे सुद्धा शहरामधील वाहनधारकांना माझं आव्हान आहे की जे कंपनीचे सायलेन्सर आहेत तेच आपण वापरावे. या व्यतिरिक्त कुठलेही मॉडिफाईड जे सायलेन्सर आहेत ते आपण वापरू नये. यामुळे ध्वनी प्रदूषण होतं, ज्येष्ठ नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना त्याचा त्रास होतो. अशा प्रकारची सायलेन्सर जर यापुढे वापरण्यात येणार असतील तर या पद्धतीने कारवाई चालू राहणार आहे. या व्यतिरिक्त फॅन्सी नंबर प्लेट असतील, ट्रिपल सीट असतील, या हेडखाली सुद्धा मोठ्या प्रमाणावर कारवाई शहर ट्रॅफिक आणि इचलकरंजी ट्रॅफिक यांनी केलेली आहे. आणि ही कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकरसह सद्दाम अली, कोल्हापूर.